चॅनल. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर मी चाललेली आहे रानात आणि माझ्यासोबत माझी मम्मी पण आहे, छोटा भाऊ पण आहे. तर चाललेलो आहे आणि मला ना या ड्रेसवरची ओढणी सापडली नाही म्हणून मी हे जे सापडेल ते घेऊन आलेली आहे. तर आलेली आहे मी रानात. तर चला जाऊया. तर आत्ताच आलेलो आहे रानात आणि हे आहे हरभऱ्याची भाजी. तर हे तोडण्यासाठी मी मम्मी आलेलो आहे रानामध्ये. तर आता तोडायचं आहे हे फटाफट. आणि हे बघा इकडं माझी मम्मी भाजी तोडत आहे आणि तो एवढी तोडलेली आहे. तर हे जे झाड आहे ना, हे झाड नाही म्हटलं तर 100 वर्ष होऊन गेलेत ह्या झाडाला. आणि हे झाड आहे ना माझ्या पप्पाच्या पप्पांनी लावलेलं आहे. म्हणजे अरे कहना क्या चाहते हो? माझ्या आजोबांच्या पप्पांनी लावलेलं झाड आहे हे. आणि 100 वर्ष होऊन गेलेत ह्या झाडाला. एवढ्या वर्ष तर माणसं आजकाल जगत नाहीत, पण झाड बघा किती वर्ष जगलेलं आहे. अजून किती वर्ष जगते काय माहिती. रानामध्ये पाणी सोडले आणि मी चप्पल घालून फिरायला लागली. आणि आज मी चप्पल माझीच घातलेली आहे आणि ही बघा पूर्ण चिक्कलनं भरली. पूर्ण चिक्कल झाला सगळा. हे बघा इकडं मी आणि मम्मी आत्ता चालू होतो रानात. तर आमच्या पाठीमागे लगेच आई पण आली, आमची आजी, आणि भाजी तोडायला लागली. आई तू का आली इकडं उन्हात? भाजी तोडायला, भाजी नका खायला. मग आम्ही घेऊन आलो होतो की. माझ्या आजीचं वय आहे ना 70 आहे आणि एवढ्या उतरत्या वयात सुद्धा ना ती रानामध्ये पळून सगळी कामं करते. घरात बस म्हटलं तर बसत नाही. आणि आम्हासारख्यांना रानातली घरातली कामं होत नाहीत. आणि हे बघा घरात बसायच्या टायमाला हे रानात काम करायला जातात. तर आता आम्ही आलेलो आहे मक्काच्या रानाकडे. भाजी वगैरे त्या रानातलं काढून झालं. मग म्हटलं चला आता मक्काच्या रानाकडे. इकडं थोडंसं वैरण पण घ्यायचे आणि मक्का पण घरी घेऊन जायचे. तर त्यासाठी आलेलो आहे मी, माझी मम्मी आणि माझा छोटा भाऊ पण आहे सोबत. तर आता आलेलो आहे आणि थोड्या वेळात अंधार पण पडणार आहे. 5-5:30 वाजून गेलेले आहेत संध्याकाळचे. तर फटाफट आपण सगळं काम करूया आणि घरी जाऊया. तर आत्ताच आमचा प्लॅन झाला आहे. मम्मी बोलली तुम्हाला मक्का खायची असेल तर जळण गोळा करा आणि इथंच आग लावायची आणि मक्का भाजायचं सांगितलं. तर आता जळण गोळा करायचं काम दिलेलं आहे. तर आता आपण ते फटाफट करूया आणि आग लावून मक्का भाजूया. तर आमचं जळण गोळा करून झालेलं आहे आणि आता आम्ही इथं आणून ठेवलेलं आहे. आता इथं आग लावायची आपल्याला. हे आहे ना, हे कांदे आहेत जे की आज सकाळीच लावलेले आहेत. आणि तिकडं समोर लसूण पण आहे आणि इकडं आहे ही मक्का आहे. तर आता यात जाऊन आपल्याला मक्का काढायचे. तर चला जाऊया. तर आता आपण जाऊन मक्का तोडूया. आणि हे आहे खुरप. तर चला काढूया. तर आमचा ना इथं जाळ लावण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि खूप वेळ झाला लावायला लागलं, पण त्या वाऱ्यानं काही लागतच नाही आहे, विजायलाच लागलं आहे. तर बघूया आता कधी लागतं जाळ.
मम्मीनं जाळ लावली पण मम्मीला काही लागलं नाही म्हणून आता आमची आई लावायला लागली जाळ. बघूया आता आईला तर लागतोय का. वा, आईनं आमच्या जाळ लावलेली आहे. मम्मीनं एवढ्या वर्षी ट्राय केली पण झालं नाही. आई आली आली म्हणून तर जाळ लावली. अंदून म्हणून टाका ह्यातच टाका घालतात ती ह्यातलीच मोडून आण. हां घेऊन चटणं भासते ती खालची करपली असतील का. करपल्याची बघ काढत राहिले घ्या ते खालून त्याचा धूर उठला पूर्ण. ते खालचे वर करा ना. एवढी कंच भाजून झालेली आहेत आणि आता आम्ही सगळेजण खायला लागलोय. मला पण एक आता. तिकडे काटत ते टाकून भैया कढई पूर्ण हात काळ झाले. काळ कुठे झाली ह्या बघा, ह्या तिघीजण आहेत आणि ह्या आजीच्या माझ्या मैत्रिणी आहेत आणि तिघीजण चाललेत आता घरला. गप्पा लागल्यात त्यांच्या चांगल्याच. तर आत्ताच आमचा मका भाजण्याचा खाण्याचा सगळा कार्यक्रम संपलेला आहे आणि आता आम्ही सगळीजण चाललेलो आहे घरी. आणि बघा ना, माझ्या आईच्या पण आजीच्या पण मैत्रीण आहेत जी की आईसोबत येतात, बोलतात, फिरतात आणि माझ्याच कोण मैत्रीण नाहीत. म्हणजे बघा, जाऊ दे आता काय. तर आता आम्ही चाललेलो आहे घरी आणि पाठीमागं माझी मम्मी पण यायला लागली आणि आजी तर गेली त्यांच्या मैत्रिणीसोबत आणि भाऊ पण माझा पुढं गेला आणि बहीण पण गेली आणि मी एकटीच चालली. आणि इथं एक कुत्रं आहे जे की सारखं बघितलं तर ओरडतेच. काय होते काय माहिती त्याला. हे बघा पाठीमागं इकडे. आम्ही जस्टच आत्ता घरी आलेलो आहे आणि घरी आल्यानंतर ह्या शेळ्यांना पेंड आणि ज्वारी ठेवलेली आहे खायला. आणि हा बैजा बघा मस्तीचं ते कुत्रं बसले तर त्याला मारायला चाललं आणि आता याला सोडलेलं आहे तर हा कसा उड्या मारायला लागला बघा. आत्ताच आलेलो आहे आम्ही घरी आणि मग आमचा पाहिजे सगळीकडे धूर केलंय जाळ लावून. संध्याकाळी रोज संध्याकाळी आम्ही असे धूर करतो कारण जनावरं वगैरे असतात ना, मच्छर वगैरे येतात म्हणून ते लिंबाचा पाला वगैरे जाळतो ना, तर त्याचा धूर आहे हा. पूर्ण कडू कडू सगळा वास येतो. आणि आमच्या बैजाच्या घरामध्ये तुम्ही बघितलंच कशा उड्या मारते म्हणून आम्ही त्याला चारायला वगैरे सोडत नाही बाहेर. सोडलं की मग हा असा उड्या मारतो म्हणून. हे बघा कडुलिंबाचा पाला, सीताफळाचा पाला वगैरे जाळून धूर केलेला आहे. जनावरांसाठी चांगला असतो म्हणून. धूर बघा किती चालला. गाय बघा कशी बघायला लागली इकडे. हाय काय करत नाही ती. मारायला येते. खायला येते. खायसाठी मारते येते. हो नाही मारत. जाळाकडे बघत उभारती ही इथं. बिचारा उड्या मारून मारून दमलेला आहे आता उभारलाय. काय इकडे बघ. उड्या मारून मारून खूप दमला.
लांबून चाललेली आहे तरी सुद्धा ही मला मारायला येते. म्हणजे हिच्या अंगात किती मस्ती असेल बघा. मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ. रानामध्ये जे मक्का भाजले होते ना, मग ते अजून उरले होते, मग आम्ही घरी घेऊन आलो आणि आता त्याला हे लिंबू वगैरे मारून खायला लागलो आम्ही. आणि हेच ना मक्का जर तुम्ही पुण्या मुंबईला घ्यायला गेला तर 50-60 रुपयाला एक भेटते आणि इथं आमच्या इथं पाहिजे तेवढं खाऊ. तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू. लवकरच भेटूया आपण एक नवीन ब्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.